मिस्टर म्हात्रे यूट्यूब चॅनलवरती तुमचा पुन्हा एकदा मी स्वागत करत आहे. काही पनवेल कर्जतचा जो प्रोजेक्ट चालू आहे आपला 2020 पासून चालू आहे प्रोजेक्ट कुठपर्यंत आला ते आज मी तुम्हाला या व्हिडिओ दाखवतो. तुम्हाला सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. जो नवीन वर्ष आहे तो तुम्हाला आनंदी सुख समृद्धी आणि भरभराटीत जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे गाईस. आणि चला आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. झालेले आहेत गाईस आणि ते भरावाचा सुद्धा काम झालेला आहे जोरात. हे बघा एक मागील रस्ता तिथे होता, तिथून रस्ता होता तो तिथे आता ड्रेन बनवून झालेले आहेत आणि तिकडे पुढे जाऊया आपण. चढायला मागत नाही बघा स्लीपर वगैरे इथे कशा पद्धतीने ठेवलेलं आहे. फायनली गाईज इथे पाहू शकता आमचे जे वर्कर्स वगैरे JCB वगैरे घेऊन आलेले इंजिनियर्स वगैरे आणि इथे कामाला सुरुवात केलेली. थोडीफार मला तर वाटतं इथे चाल मिळालेली आहे. आणि ही रिलायन्स पेट्रोल पंप मागील व्हिडिओमध्ये सुद्धा होती. तर इथून आपल्या कर्जत पनवेलच्या 2 लाईनी येतील गाईज. आणि इथे काम आपला जो पेंटिंग आहे तो इथेच आहे. मला तर वाटते यांना नोटीस पाठवलेली आहे पण रेल्वे MRVC वाल्यांनी नोटीस पाठवली पण अजून काही त्यांचा तलत मलत चालू आहे गाईज. जसं त्यांचं नोटीस आपल्याला येईल तेव्हा मग तोडफोडवाला कामाला सुरुवात होईल आपल्या. गाईज आज नवीन वर्षाचा पहिला दिवस 1 जानेवारी 2026 आणि मी इथे व्हिजिट केलेली आहे गाईज. आणि पुढे तुम्हाला इंटरेस्टिंग व्हिडिओ आहेच म्हणजे स्टेशनला सुद्धा आपण व्हिजिट करणार आहोत. तिथे काय आहे ते पण आम्ही दाखवणार आहे. खडे टाकून झालेले आहे. जी रेल्वेच्या बेडवरती खडी टाकली जाते ट्रॅक टाकण्या अगोदर ती तिथे टाकून झालेली आहे. बलासची 40 mm ची जी खडी आहे ती टाकून झालेली आहे बघा इथे. आणि खांबे सुद्धा तुम्हाला दिसतात नवीन अपडेटमध्ये बघा लाईटीचे खांबे वगैरे टाकून झाले आणि खडी सुद्धा झालेली आहे. म्हणजे इथे फायनल आपल्याला चाल मिळणार आहे बहुतेक कामाची. चला गाई स्टेशनचं काम कुठपर्यंत आलं ते या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवत आहे मी गाईज. इथे रिक्षावाल्यांची अवस्था बघू शकता तुम्ही गाईज. कुठली म्हणजे इथे पार्किंगची व्यवस्था नसल्या कारणाने इथे रिक्षावाल्यांचे खूप हाल होत आहेत आणि पब्लिकचे सुद्धा हाल होत आहेत. कारण की रिक्षावाले कशा पण इथे रिक्षा लावत आहेत आणि जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम होत आहे. इथे पाहू शकता माझी गाडीसुद्धा अडकलेली आहे. मला पनवेल स्टेशनच्या इथे जायचं आहे गाईज. तरी पण मी कशी इथे गाडी काढतोय गाईज. आज गुरुवार आहे आणि इथे साईबाबांचा मंदिर सुद्धा आहे आपल्या पनवेल स्टेशनच्या इथे. आणि इथे कशा पद्धतीने जे साई सेवक आहेत ते कशा पद्धतीने आलेले आहेत बघा. इथे पूर्ण रथ घेऊन इथे आज मला वाटतं इथे रॅली दिंडी निघणार बहुतेक. आणि भरपूर पब्लिकसुद्धा आहे त्यांच्या मागे जे साई सेवक आहेत ते. आणि इथे पाया पडण्यासाठी खूप लाईन लागलेली आहे गाईज. बघा साईबाबांचं मंदिर आहे. लहान मुलंसुद्धा इथे आहेत आणि लाईन बघा आज मंदिरात खूप सारी गर्दी आहे. प्रसाद वाटण्याचा कार्यक्रमसुद्धा इथे चालू आहे जोरदार. आणि जे पब्लिकला हँडल करण्यासाठी इथे सहकार्य करण्यासाठी इथे रेल्वे कर्मचारीसुद्धा इथे अवेलेबल आलेले आहेत. आणि ही दिंडी बहुतेक मला तर वाटतं पनवेलच्या दिशेने जाणार. आणि हा पाहू शकता तुम्ही भव्य दिव्य असा आपला जो नवीन स्टेशन पनवेल कर्जत पूर्ण म्हणजे अपग्रेडेशन झालेलं आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण जे लोखंडाचा म्हणजे वापर केलेला आहे इथे जे गर्डर वगैरे जे आहेत. चला गाईज जरा वरती जाऊया आपण. वरून कशा पद्धतीने हे स्टेशन आपलं जे बनवलं आहे नवीन पूर्ण स्टीलचा हे कशा पद्धतीने दिसते ते तुम्हाला मी या वरून सीन घेऊया गाईज. बघू शकता इथे आपल्या रेल्वे लाईन या ज्या आता हे आपलं स्टेशन आहे तिथून रेल्वे लाईन टाकण्याचं काम होणार आहे गाईज. आणि हा म्हणजे पूर्ण स्टील वापर केलेला आहे. गर्डर वगैरे बरोबर त्यांनी स्टीलचा नट बोल्टिंग जास्त वापर केलेले आहे गाईज. बघू शकता कशा पद्धतीने इथून आपल्या ज्या आणि गाईज वरून बघा इथं पब्लिकला जाण्यासाठी जो FOB आहे गाईज म्हणजे फुट ओव्हरब्रिज तो सुद्धा इथे पूर्ण झालेला आहे. आणि मी मगाशी तिथे मित्रांनो पाहू शकता तिथे रिलायन्सची जी कंपनी आहे तिथे कशा पद्धतीने खडी टाकण्यात आलेली आहे. आणि हे जे तुम्हाला कॉन्क्रीटचे पॅनल्स दिसतात ते सर्व रेडी आहे. तिथे कास्टिंग वगैरे केलेले आहेत. आणि बघा तिकडे कशा पद्धतीने ती खडी मगाशी मी सकाळी तिथेच गेलो होतो आणि नंतर तिथून इथे आलेलो आहे गाईज वरचा सीन तुम्हाला दाखवण्यासाठी. तर हा टप्पा शेवटचा असणार बहुतेक मला कारण की सगळीकडे ट्रॅक वगैरे स्लीपर वगैरे टाकून झालेले आहेत. हा शेवटचा टप्पा आहे आणि टाकी काही काढण्यात येणार नाही. पाण्याची टाकी आहे बहुतेक तिचं काय अडचण नाही ते. बाकी तुम्ही पाहू शकता इथे FOB जो आहे फुट ओव्हरब्रिज इकडून तिकडे जाण्यासाठी म्हणजे लोकांना पब्लिकला काही इथं पाहू शकता. इथं गर्डर वगैरे पूर्ण म्हणजे ते अँगल वगैरे आहेत ते टाकून दिले आहेत. आणि छताचं काम फक्त आपलं पेंडिंग आहे गाईज. छत टाकायचं बाकी आहे. ते छत कशा पद्धतीने टाकतील ते आता काही आयडिया नाही आपल्याकडे पण ते छत टाकतील काचेचीच असेल बहुतेक मला तर वाटते. आणि खूप सुंदर असे गाईज आपली DFC लाईन आहे गाईज. JNPT कडून मला तर वाटते दिल्ली टू JNPT अशा पद्धतीने कंटेनर्स जे घेऊन जाते आपली मालगाडी
ते कंटेनर्स घेऊन जाण्यासाठी रेल्वे लाईन तयार केलेली आहे. आणि इकडे पाहू शकता कॉलम कशा पद्धतीने बनवून ठेवलेले आहे. म्हणजे फाउंडेशन जे आहे उभा केलेला आहे बघा. बनवून ठेवलेले आहे. काही फक्त आपल्याला ते हे करायचे आहे. म्हणजे ते लोक फक्त काय आता काय करतील ते त्यांनाच आयडिया आहे. टाक्या ज्या आहेत ते रिलायन्स. बाकी इकडे रेल्वे ट्रॅक मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. इथे काहीच नव्हतं, पण आता म्हणजे ते काम खूप जोरदारमध्ये घेतलेलं आहे. 2026 मध्ये मला वाटतं हा कम्प्लीट करायचा असा टार्गेट आहे बहुतेक मला वाटते. त्यामुळे एवढं फास्ट काम चालू आहे गाईज. कर्जत पनवेलचा मला वाटते 2026 मध्ये चालू करणार, कारण की आता रिसेंटली एअरपोर्ट सुद्धा चालू झालेलं आहे इथे. आणि पब्लिक सुद्धा खूप वाढलेली आहे इकडे पनवेलमध्ये. भरपूर सारी म्हणजे ट्रॅफिक वगैरे होण्याची सुविधा म्हणजे त्यांनी हे करून ठेवलेलं आहे अगोदर. म्हणजे थोडा प्रेशरमध्ये आलेला आहे. त्याला काही थोडा पुढे जाऊया. पूर्ण म्हणजे हा ब्रिजच्या वरतीच आहे मी अजूनपर्यंत. आणि इथे कशा पद्धतीने बघा हे सर्व म्हणजे उद्घाटन तर नाही काही केलेलं. पब्लिकला कुठलाही त्रास म्हणजे इकडून आता ईस्ट साईडला म्हणजे जे पूर्वेकडे आपल्याला नवीन पनवेलला लागतो तर हे रेल्वे ट्रॅक्स आहेत गाईज. इथून आपले जे म्हणजे कंटिन्यू इथून जुने जे रेल्वे ट्रॅक्स आहेत तसेच, पण ते ब्रिजचं काम वगैरे ते नवीन केलेलं आहे गाईज. मी आता जो उभा आहे तो ब्रिज वगैरे हा नवीन त्यांनी केलेला आहे. आणि इकडे भरपूर सारा म्हणजे इथे स्ट्रक्चर झालेलं आहे आणि त्याचं काम पेंडिंग आहे गाईज. एक पाहू शकता ते बिल्डिंग्स वगैरे आहेत, मालगाड्या वगैरे इथे चालूच आहेत आपल्या. बघूया पुढे जाऊन बघूया गाईज काय 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 ॲप्लिकेशन होतं इथे पनवेलचा. गाईज हा पाहू शकता तुम्ही, हा जो ब्रिज आहे पब्लिकसाठी तो म्हणजे त्याचं अजून उद्घाटन केलेलं नाही. आणि इकडे सुद्धा काहीतरी स्ट्रक्चर उभा केलेलं आहे बघा इकडे. इकडे म्हणजे मला काही एवढी कल्पना नाही, पण पब्लिकला जाण्यासाठीच काहीतरी होईल असं वाटते मला. कारण ते जे अँगल्स आहेत त्याच्यावरून असं वाटते मला पब्लिकला न्यू पनवेलकडे जाण्यासाठी हा म्हणजे काहीतरी प्लॅनिंग आहे त्यांचं इथे. बाकी सर्व इथे ज्यांचं मटेरियल आहे ते अवेलेबल आहे. आणि ही बिल्डिंग जी बनणार आहे ती कशासाठी ती अजून मला काही त्याची आयडिया नाही. त्याचं काम इथे स्ट्रक्चर वगैरे बांधून झालेलं आहे. ती रेल्वेचाच काहीतरी प्रोजेक्ट असणार होतं.